आज दिनांक 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खूप सारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यामध्येच एक निर्णय घेण्यात आला की शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. किती वाढ करण्यात आली आहे व कशी वाढ झाली आहे या संदर्भाचा आजचा आपला व्हिडिओ होणार आहे. जर तुम्हाला GR पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही हा GR डाउनलोड करूया. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महिला व बाल विकास कल्याण मार्फत हा GR काढण्यात आलेला आहे. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ, आता 25,000 रुपये अनुदान संस्थांना मिळणार. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून आता 25,000 रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या सामूहिक विवाह नोंदणीकृत विवाहासाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला 10,000 रुपये अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे सामूहिक विवाह राबवण्यास स्वयंसेवी संस्थांना 2,000 रुपये इतके अनुदान देण्यात येते. आता या जोडप्यांना 25,000 रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे व तसेच संस्थांना 2,500 रुपये एवढे वाढीव अनुदान देण्यात येईल. हे अनुदान DBT पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होईल. आदिवासी विकास, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आणि इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदानातही आजच्या या महिला व बालकल्याण विकासाच्या निर्णयानुसार वाढ करण्यात येईल. यासाठी संबंधित विभागाने तसे प्रस्ताव मंत्रिमंडळास बैठकीसमोर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर आता पाहू शकतो की आपल्याला जे पहिले 10,000 रुपये अनुदान मिळत होते ते आता आपल्याला 25,000 रुपये मिळणार आहे व त्या संस्थाच्या मार्फत आपण लग्न करणार आहोत त्यांना देखील 2,000 रुपयेहून त्यांना 2,500 रुपये एवढा वाढीव अनुदान मिळणार आहे. तर हा होता GR एक की शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी की आपल्याला अनुदान वाढ झाले आहे. या संदर्भात आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करून द्यावं. तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.